विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अखेरच्या टप्प्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस गडिंग्लजमध्ये बाजी मारताना दिसत आहे। कारणही तसंच आहे। गडिंग्लज शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। उबाटा गटाचे शहर प्रमुख संतोष चिकोडे, 6 उपशहर प्रमुख, महिला आघाडी 2 उपशहर प्रमुख आणि 3 शाखांचे शाखा प्रमुख या सर्वांनी आणि असंख्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीचं पारडं दिवसेंदिवस जड होताना दिसते आणि काल संतोष चिकोडे यांच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी ताकदवर झालेली आहे। संतोष चिकोडे आहेत आपल्यासोबत। संतोषजी, शिवसेनेत काम केला, शिवसेनेला एक उभारी देण्याचं इथं काम केलं आहे आणि काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। मुश्रीफांना मोठं बळ दिलेलं आहात। कशी राहील मुश्रीफांची निवडणूक? तुम्हीच त्यांना पाठिंबा दिला आहे। 100% मुश्रीफांचं जे विकासाचं काम आहे ते बघूनच आम्ही मुश्रीफ साहेबांना पुन्हा एकदा इथं कागल विधानसभेतून संधी मिळावी यासाठी मी शहर प्रमुख संतोष चिकोडे, तसेच माझे सर्व उपशहर प्रमुख असू देत, महिला आघाडी असू देत, आमचे सर्व शाखा प्रमुख असू देत आणि माझ्यावर प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक, तसंच इतर पक्षातील देखील माझ्यावर प्रेम करणारे, ज्यांचं मी आजपर्यंत कामं केले आहेत, असे माझ्यावर प्रेम करणारे असंख्य शेकडो कार्यकर्ते घेऊन मी या राष्ट्रवादी पक्षात फक्त मुश्रीफ साहेबांच्यासाठी प्रवेश केला आहे। कारण विकासाची गंगा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे। आज कुठलाही आरोग्याबाबतीत कुठलाही प्रश्न असू देत, प्रत्येक घरापर्यंत मुश्रीफ साहेबांनी ज्यांची अडचण आहे त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचं काम केलं आहे। आज सरकारी योजना असू देत, बांधकाम कामगार असू देत किंवा संजय गांधी निराधार योजना असू देत, श्रावण बाळ असू देत, कुठल्याही योजना असू देत, सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या मुश्रीफ साहेबांनी केलं आहे। आज MIDC अनेक कारखाने लावत आहेत मुश्रीफ साहेब। म्हणजे मुश्रीफ साहेब हे सर्वसामान्य म्हणजे गडिंग्लजमध्ये जे युवक आहेत त्यांच्या हाताला देखील काम देण्याचं काम हे मुश्रीफ साहेबच करत आहेत। आणि यापुढेही जो शाश्वत विकास आहे तो जर करायचा असेल तर मुश्रीफ साहेबांच्या शिवाय पर्याय नाही। त्यामुळं आम्ही सर्वजण एक निर्णय घेतला आणि यावेळी मुश्रीफ साहेबांनाच निवडून आणायचं यासाठी आम्ही या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे। हे करत असताना आम्ही 100% खात्रीने सांगतो की मुश्रीफ साहेब हे निवडून येणारच आहेत, पण आमचा देखील काय तर त्यात खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश केलेला आहे। गडिंग्लज शहरामधून तुमच्या प्रवेशामुळे महायुतीचं बळ वाढलेलं आहे। गडिंग्लज शहरातून किती लीड मिळेल असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की आपण सर्व म्हणजे महायुतीतील जे घटक पक्ष आहेत आम्ही देखील आता त्यामध्येच आहोत। आमचं सगळ्यांचं मिळून कमीत कमी 5,000च्या वर म्हणजे 7,000 8,000 लीड मिळावं यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत। आणि आमच्याकडून म्हटलं तर आम्ही कमीत कमी 2 ते 3,000चं लीड 100% मुश्रीफ साहेबांना देऊ। आणि आमची काय ताकद आहे आणि ज्या उद्देशानं आम्ही या पक्षात प्रवेश केला आहे पाठिंबा देण्यासाठी, तो उद्देश आम्ही नक्कीच सिद्ध करून दाखवू। त्यासाठी मी तुमच्या लाईव्ह टुडेच्या माध्यमातून लोकांना एवढंच आव्हान करू इच्छितोय की मी हे पक्षाचं काम करत असताना समाजा काम देखील केलं आहे। मी लिंगायत धर्म महासभा शहर अध्यक्ष म्हणून देखील गडिंग्लजमध्ये अजून देखील कार्यरत आहे आणि मुश्रीफ साहेबांनी या लिंगायत समाजाचं देखील मोठ्या प्रमाणात काम केलं आहे। बेलबाग असू देत किंवा बसवेश्वर महाराजांचं पुतळ्याचं काम असू देत, अनेक कामं या मुश्रीफ साहेबांनी लिंगायत समाजाची देखील केलेली आहेत। तेव्हा लाईव्ह टुडेच्या माध्यमातून मी या लिंगायत समाजाला आव्हान करतो की जास्तीत जास्त मतं देऊन मुश्रीफ साहेबांना आपण निवडून आणूया। तसंच इतर देखील सर्वांना मी आव्हान करतो ज्यांची मी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, 100 कोर्टच्या माध्यमातून असू देत, प्रांत ऑफिसच्या माध्यमातून असू देत, तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून असू देत किंवा रस्त्यावर गोरगरीब जे फळं विकणारे आहेत, जे शू पॉलिश करणारे आहेत, जे सर्व दुकानदार आहेत, भाजी विक्रेते आहेत, त्यांच्यावर कधी कधी अन्याय झाला आहे तेव्हा रात्री असू दे दिवसा असू दे कधी एका हाकेवर मी जाऊन उभारलो आहे। त्या सर्व लोकांना आव्हान करतो की शाश्वत विकास पाहिजे असेल तर 100% सर्वांनी मुश्रीफ साहेबांनाच म्हणजे घड्याळालाच मतदान करायचं आहे। आणि यापुढेही मी तुमच्या पाठीशी राहावं असं वाटत असेल, मला जर बळ तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही 100% राष्ट्रवादीच्या पाठीशी राहा आणि मुश्रीफ साहेबांना मतदान करा आणि सगळे मिळून मुश्रीफ साहेबांना निवडून आणू आणि विकासाची गंगा या गडिंग्लज आणि कागल तालुक्यात 100% आणू एवढं सांगतो। गडिंग्लज शहरामध्ये कोट्यावधीचा निधी हा मंत्री हसन मुश्रीफांनी आणलेला आहे। त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आपण मुश्रीफांना पाठिंबा दिलेला आहे। आपण पाहिलं तर संतोष चिकोडे यांचं काम जर पाहिलं तर गडिंग्लज तालुक्यामध्ये त्यांचं काम हे कौतुकास्पद आहे, उल्लेखनीय आहे। त्याचा फायदा हा मंत्री मुश्रीफांना होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे। त्यामुळे गडिंग्लज शहरातून पुन्हा ही राष्ट्रवादीची ताकद वाढताना आपण पाहू शकतोय। आणि
संतोष चकोडे यांनी प्रवेशानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आव्हान देखील केलेलं आहे की मुश्रीफांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन या गडिंग्लज शहरातून कागल विधानसभेचा आमदार करू आणि पुन्हा एकदा गडिंग्लजचा विकास करण्यासाठी त्यांना संधी देऊ. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.